डॉक्टर खरं तर एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे एखाद्याच्या चेहऱ्यावरती मुरूम असतील किंवा सेन्सिटिव्ह स्किन असेल, तर अशा व्यक्तींनी सनस्क्रीन कसं यूज करावं किंवा सनस्क्रीन यूज करताना कुठली काळजी घ्यावी? स्पेशली ज्यांच्या चेहऱ्यावरती मुरुम आहेत किंवा ऑइली स्किन आहे, सेन्सिटिव्ह स्किन आहे, तर त्याच्यामध्ये भरपूर पेशंट रँडम ऑनलाईन किंवा असं कुणाच्या सांगण्याहून सनस्क्रीन घेतात आणि लावतात आणि आम्ही बघतो की बहुतेक पेशंटला त्या सनस्क्रीनचा त्रास होतो. तर ह्याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सनस्क्रीन ही तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी आहे, पण त्यासाठी तुमचं आतचं जे स्किन आहे, अंडरलाईंग स्किन आहे, ते खूप हेल्दी असणं गरजेचं आहे. तर अशा केसमध्ये युजली आम्ही काय करतो की आम्ही जेव्हा पेशंटचं ट्रीटमेंट चालू करतो ॲक्नेचं, तेव्हा त्यांना आम्ही सांगतो की आम्ही मॉइश्चरायझर बेस सनस्क्रीन असतात, म्हणजे जे काही सनस्क्रीन अशा असतात की त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर आहे आणि त्यात सनस्क्रीन फॅक्टर्स पण आहेत. असे सनस्क्रीन्स आम्ही युजली चालू करतो आणि पेशंटला सांगतो की जेव्हा तुम्ही खूप बाहेर जाणं आहे, हेवी सन एक्सपोजर होणार आहे, त्यावेळेस तुम्ही चेहरा फिजिकली कव्हर करा. कारण अशा स्टेजमध्ये जर आपण SPF 30-50 आणि जर आपण मॅट सनस्क्रीन दिला तर भरपूर पेशंटला त्रास होतो, ब्रेकआउट्स वाढतात, स्किन इरिटेशन होतं. तर ही जी स्टेज असते, जी आम्ही औषधं चालू करून ॲक्ने ब्रेकआउट कंट्रोल होणं किंवा स्किन सेटल होणं, ह्याला साधारण 2 ते 3 महिने लागतात. आणि जशी स्किन सेटल होईल तसं आम्ही मग पेशंटला प्रॉपर सनस्क्रीनवरती शिफ्ट करतो.